आम्ही मोगरपाड्याचे शेतकरी आज एका ज्वलंत प्रश्नावर आपल्याशी संपर्क साधत आहोत. आमच्या व्यथा मांडत आहोत. ज्वलंत संकट आले आमच्या प्रश्नावर. शेकडो वर्षापासून मौजे मोगरपाडा सर्व नंबर 28 नंबर सर्व नंबर 30 येथे आमचे पूर्वज प्रतिकूल परिस्थितीत तिथली झाडं झुडपं फॉसिल हे सांभाळून शेती करत आहेत. साधारण 1960ला आम्हाला शेतकऱ्यांना जमीन प्रशासनाने क्लास 2 ने वाटप करण्यात आली. तिचं आम्ही संगोपन करत आहोत. आजही आम्ही शेती करत आहोत. कुठलीही शर्त भंग केली नाही. खऱ्या अर्थाने विकास आम्ही केला. इन बिटवीन 2018ला शासनाला मेट्रो कारशेडकरता जागेची आवश्यकता लागली. यांनी या जागेची मोजणी करण्यास आम्हाला केला. आम्ही आमच्या वहिवाटीप्रमाणे मोजणी करण्याचा आग्रह दिला आणि ती केलीही. आमच्या नोंदी तशा झाल्या आहेत. संपूर्ण जमीन आज आम्ही शेती कसत आहोत. आम्ही न्यायालयात आहोत. आम्हाला अत्यल्प स्वरूपाचं मोबदला देतो असा काही बेकारपत्र देण्यात आलं. ते आम्हाला त्याची आम्ही स्पष्टता त्यांच्याकडनं मागितली, खुलासे मागितले. तसं काही न करण्यात केलं गेलं नाही. तसेच 16 ऑक्टोबर 2023 रोजी काही एक सरकारचं नोटिफिकेशन आलं. आता हे चालू असताना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता दिनांक 12 जूनला आम्हाला डीसीपी ऑफिसला बोलावण्यात आलं. तिथे काही अंगणवाडीचे ऑफिसरही होते. आम्हाला 2.5-3 तास बसून संभ्रम निर्माण करण्यात आला, भीती निर्माण करण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान आमचे सगळे 167 सातबार यावर आमचं नाव कमी करण्यात आलं. आम्हाला रात्री 10, 10:30 तर रात्री 2 वाजेपर्यंत फौजदारी नोटिसा देण्यात आल्या. आमच्या घराभोवतात दहशत निर्माण झाली व दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने MMRDA ने आमच्या जागेवर ताबा घेतला. काही पत्रकारांनी जाऊन तिथे त्याची पाहणी केली. आम्हाला साथ दिली. पूर्वीपासून देत आहेत. आता याच्यापुढे काही मार्गदर्शन करायचं ते आमचे सर किशोर दवेकर हे करतील. काय आहे आज अत्यंत ज्वलनशील प्रश्नावर पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. यामध्ये संबंधित मौजे मोगरपाडा तालुका जिल्हा ठाणे येथील जे मेट्रो कारशेड प्रकरणातील 167 शेतकरी प्लस 31 ते 32 अतिक्रमित शेतकरी असे 198 शेतकरी जे आहेत त्यांची पूर्वपरंपरागत 1960 पासून हे शेती कसत आलेले आहे. आणि या संदर्भात तालुका हुकूम सुद्धा झालेला आहे, ज्या अंतर्गत यांना शेत जमिनीचे वाटप झालेले आहे. आणि या संदर्भात 1410चा फेरफार सुद्धा नमूद आहे. असं असताना वर्ग 2 म्हणून यांची नोंद झालेली आहे सातबारावर. आणि अचानकपणे 2 दिवसापूर्वी रात्री अचानकपणे पोलीस अधिकारी येत आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमाने त्यांना BNS ऍक्ट 168 अंतर्गत त्यांना नोटीस दिल्या जातात की तुम्ही शांतता राखा, कोणताही कायदा सुव्यवस्थेचं पालन करून तुम्ही कोणतेही कृत्य करू नका. अशा पद्धतीने नोटीस आला आणि रात्री 10 ते 2 पर्यंत नोटीस वाटत होतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे कालच सकाळी त्यांनी संबंधित जमिनीवर MMRDA ने ताबा म्हणून बोर्ड लावलेला आहे. असं असताना कालच आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातील याचिका दाखल होती. या संदर्भातच आम्ही PCP मूव्ह केलेली आहे. आणि संबंधित नगर विकास विभाग आणि MMRDA यांनी सुद्धा जे रिस्पोंडंट नंबर 4 आणि 5 आहे यांनी हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट अँड रिप्लाय दिलेला आहे. आणि असं असताना हायकोर्टात याचिका प्रलंबित असताना संबंधित शेतकऱ्यांचे अर्ज दावे हरकती पेंडिंग असताना अचानकपणे कालच एका दिवसामध्ये सातबारे मूव्ह होतात आणि फेरफार नोंद होते. आणि अचानकपणे या गोष्टी घडतात ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हरकती देण्याची सुद्धा मुदत दिली जात नाही आणि सातबारा टायटल चेंज होत आहे, ट्रान्सफर होत आहे. ही एक भूमिका जी बेकायदेशीर आहे, जी जमीन महसूल खात्याकडून सुद्धा झालेली आहे.
याबद्दल जमीन महसूल असं म्हणू शकतं की ती सरकारी जमीन आहे, पण या संदर्भामध्ये सरकारी जमीनवर भोगवटदार वर्ग 2 म्हणून आमच्या संबंधित शेतकऱ्यांची नोंद आहे. आणि असं असताना या जमिनीचा जो काही बेकायदेशीर ताबा झालेला आहे हा अत्यंत गैरकृत्य संबंधित प्रशासनाने केलेला आहे, असं आज आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आज इथं आम्ही आरोप करतो आणि त्याचा निषेध सुद्धा व्यक्त करतोय. तसेच असं असताना संबंधित MMRDA जे काही 16 ऑक्टोबर 2023च्या शासन निर्णयाप्रमाणे म्हणतंय की आम्ही तुम्हाला 22.5 आणि 12.5% जे सिडकोच्या प्रचलित धोरणाप्रमाणे आम्ही तुम्हाला मोबदला देऊ, परंतु तो संबंधित मोबदला हा राईट टू फेअर अँड कंपन्सेशन 2013च्या ऍक्टपेक्षा जास्त आहे, चांगला आहे, परंतु त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही की 2013 भूसंपादन कायद्याच्या ऍक्टच्या पेक्षा जास्त आहे, तर ते स्पष्टीकरण अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाहीये की तो कशा पद्धतीने चांगला आहे. आणि एकतर्फी ही जी काही कन्व्हर्सेशन होतंय याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं आमचे जे काही आवक जावक अर्ज आहेत याचे सुद्धा ते प्रलंबित असताना ते निकाली काढले गेलेले नाहीत आणि संबंधित हायकोर्टामध्ये याचिका दाखल असताना अशा पद्धतीने जे गैरकृत्य बेकायदेशीर कृत्य केलं जातं याच्या संदर्भात आमचा निषेध आहे. आणि आम्ही कालच प्रिसिपी मूव्ह केलेले हायकोर्टामध्ये, पुढील आठवड्यामध्येच आम्हाला तारीख मिळणार, त्याच्यामध्ये संबंधित झालेली जी काही घडामोडी आहे ती आम्ही माननीय हायकोर्टासमोर मांडणार आणि संबंधितांना याबद्दल नक्कीच कोर्टामध्ये त्यांना तयारी करून त्यांची उत्तर द्यावं लागतील. धन्यवाद.